नमस्कार, माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, आज संक्रांतीचे आपण लाडू बनवणार आहे तिळीचे. हे बघा, बिना पॉलिशवाली तिळ घेतली मी 2 वाट्या आणि 1.5 वाटी हे घेतलं आहे, गूळ घेतला आहे. आणि हे बघा, गॅसवर कढई ठेवली आहे. मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आहे. नाही सॉरी, आपण नंतर तूप टाकू. तूप टाकलेलं आहे, पण ही कढई मी साईडला ठेवते. 1 मिनटं. हे बघा, मला वाटलं तीळ भाजले गेले ते म्हणून मी तूप टाकलेलं होतं. तूप काढून घेतलं मी. आता त्याच्याच कढईमध्ये हे 2 वाट्या तीळ टाकून देते मी भाजायला. तिला चांगलं असं खरपूस भाजून घेणार आहे. थोडंसं तूप होतं चालतं. आता आपल्याला गोळ्यात टाकायचं जणं. हे बघा, अशी भाजून घेणार आहे मी तिला. चांगली अशी ती फुलून जाते ना, आवाज येतो तिचा फटफट, अशी तोपर्यंत भाजणार आहे तिला मी. आता संक्रांत जवळ आली, संक्रांतीचे लाडू करून खावा. संक्रांतीचे ते रेडीमेड लाडू लई कडक असतं, हे आपले मऊ लुसलुसीत होतात. आणि मी काय केलं आहे, अर्धी वाटी म्हणजे सपाट 1 वाटी गूळ घेतला आहे, साधा आपण एरवे वापरतो तो. आणि हा थोडासा चिक्कीचा गूळ घेतला आहे. असं दोघं टाकणार आहे मी. आता आधी आपण तीळ भाजून घेऊ. मी तीळ भाजून घेते. बघा, आपली तीळ छान भाजून झाली. हे बघा, अशी गुलाबी रंगावर भाजून घेतली. हे बघा, आणि फुलली पण, तिचा तडतड तडतड आवाज येतो आहे. मी आता तिला साईडला काढून घेते तीळ. हे बघा, मी असं जाड मोठा थोडंसं अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे, असं जाड मोठा. हे बघा, आणि तीळ अशी छान गुलाबी रंगावर भाजून झाली. हे बघा, छान भाजून झाली. हे बघा, किती छान भाजले गेली, फुलली पण. आता मी हे बघा, थोडंसं तूप टाकलं, अगदी थोडंसं 1 चम्मच. आणि त्याच्यात गूळ टाकणार आहे. हा आपला साधा गूळ आहे, तो टाकणार आहे आधी. त्याचं चांगलं पाणी होऊन देणार आहे थोडंसं. हे बघा, हे बघा, त्याच गुळामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे वितळायला, गूळ वितळायला. आणि थोडीशी मदत पण होते पाक बनायला. हे बघा, असं थोडंसं गूळ टाकून घेतलं, पाणी टाकून घेतलं. आता त्याला वितळू देते कमी गॅसवर थोडंसं. आणि मग तो आपण दुसरा गूळ टाकणार आहे. हे बघा, मी याच्यात शेंगदाणे मिक्स करून घेतले अर्धी वाटी. आधी मिक्स करून घेतले, नंतर कसं गूळ पक्क झालं का, पाक पक्का झाला का मग मिक्स करायला खूप गडबड होऊन जाते. हे बघा, आता तो आपण नॉर्मल गूळ टाकला होता, तो वितळला आहे. आता हा चिक्कीचा गूळ टाकून देणार आहे. हे बघा, चिक्कीचा गूळ टाकून देते, त्याला पण वितळून घेते मी थोडंसं. हे बघा, मी परत थोडंसं पाणी टाकलं होतं. आता गूळ छान वितळला. हे बघा, असं होतं. आता त्याला आपण वाटीत घेऊन बघायचं. हे बघा, असं वाटीत थोडंसं गूळ टाकायचा. हे पाक, हे बघा, त्याची गोळी झाली ना अशी, हे बघा, अशी गोळी झाली का समजायचं पाक आपला होत आला. तसं त्याला पाक करायची काही गरज नाही आहे. आपण चिक्कीचा गूळ पण टाकला आहे नाही बघा, अशी गोळी झाली का, हे बघा, अशी
हे असा पाक, हे बघा पाक होतो आहे ना, झाले आपलं. आता मी काय करणार आहे, 1 चम्मच खायचा सोडा टाकणार आहे. असा छोटासा चम्मच आहे खायचा सोडा टाकणार आहे. तो असा वरती येईल, पाक पूर्ण असं फुलून वरती येईल. हे बघा कसा व्हाईट झाला बघा पाक, आणि फुगून वरती आला ना. आता आपण त्यात जेवढी तीळ होते तेवढी तीळ टाकणार आहे. हे बघा अशी मी तीळ टाकते, आणि मग थोडंसं हलवून घेईल. परत लागली तर परत मी तीळ टाकेल. हे बघा अजून तीळ बसेल थोडीशी, परत टाकणार आहे मी. ही सर्वच टाकून देते मी. जेवढी आपण 2 वाट्या घेतली होती का तेवढी सगळी टाकून दिली. तिला मी मिक्स करून घेते चांगल्या पद्धतीनं. हे बघा अशी. खाली गॅस चालू आहे, गॅस बंद नाही केला आहे. आता संक्रांत आली, संक्रांतीचे लाडू करा. गेल्या वर्षी मी टाकलेले आहे, पण ते माझ्याबरोबर शूट नव्हते झाले. आता मी छान करून टाकले, पूर्ण पद्धत शिकवलेली, तुम्हाला दाखवलेली. करा आणि खा. हे बघा आता मी झाले, खाली उतरून घेते. गॅस बंद करते आणि कढई खाली उतरून घेते. मग बघा मी कढई खाली उतरून घेतली. आता मी लाडू बांधते. हे बघा, हे बघा असं थोडं थोडं घ्यायचं तुमच्या अंदाजाने. तुम्हाला किती मोठा छोटा हवा तसा. माझे असे असतात, हे अशी बनवून बघते. हे बघा, हे बघा असं असं गोल करून घ्यायचं थोडंसं. बघा किती पटपट होत आहे लाडू. हे बघा परत दुसरा घेते. थोडंसं पाणी ना, असं थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे बघा असं, आणि हे घ्यायचं. म्हणजे चटका पण नाही लागत आणि हाताला तीळ पण नाही चिपकत. असे करून घ्यायचे. हे बघा असे. बघा पटापटा होता. जर आपला पाक व्यवस्थित झालेला असेल ना तर मग एकदम व्यवस्थित लाडू होत आहे. बघा दुसरा लाडू करते, बाकीचे मी हे करून घेते. हे बघा ते चिक्कीचं गूळ, नुसतं चिक्कीच्या गुळाचे जर करायचे ना तुम्हाला, तर फक्त थोडंसं तूप टाकायचं आणि चिक्कीचं गूळ फोडून. आता तुम्हाला सांगितलं माझं 3 वाटी हे होतं. 2 वाटी तीळ आणि 1.5 वाटी गूळ घेतला होता मी. अर्धा वाटी चिक्कीचा गूळ आणि 1 वाटी साधा गूळ. तुम्हाला नुसतं चिक्कीच्या गुळाचं जर करायचं ना तर चिक्कीचं गूळ कढईमध्ये तूप टाकायचं आणि चिक्कीचा गूळ फोडून टाकायचं. त्याला फक्त वितळला का त्यात मिक्स करायचं, नाही तर जास्त कडक होऊन जातो तो. त्याला पाक बघायची काही गरज नाही. मी साधा गूळ पण टाकला होता म्हणून तुम्हाला गोळी करून दाखवली. हे बघा माझे लाडू बघा अजून कसे होत आहे. हे बघा करते मी. हे बघा लगेच पटापट होतात, ते काही वेळ नाही लागत. हे बघा, आणि मी शेंगदाणे का टाकते, हे बघा असे दिसतात शेंगदाणे टाकले का खायला पण टेस्ट छान लागते. हे बघा खूप काही नाही, थोडेसे टाकले. असं असं करा आणि करून खाऊन बघा, छान लागतं. इझी आहे, जास्त काही असं टेन्शन नाही. फक्त चीक जास्त कडक नाही होऊ द्यायचा. पाक जास्त कडक नाही होऊ द्यायचा, नाही ते व्यवस्थित लाडू होतं. असं काय म्हणतात लोक, म्हणतात की होत नाही, काही नाही. असं काही नाही, सगळं काही होतं. व्यवस्थित प्रमाण घेतलं ना तर बरोबर होतं. तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. व 2026चा पहिला सण आला आहे आपला. बघा मी हे सगळे करून घेते. हे बघा असं थोडंसं पाणी लावायचं. हे बघा मी पातेल्यात पाणी घेतलं इकडे. हे बघा असं थोडंसं हात बुडवायचा पातेल्यामध्ये, दोघा हातांना असा चोळायचा. नाही तर असंच घेतलं ना, पाक असतो ना तो हाताला चिटकतो. गरम असला का चटका पण लागतो. असं नुसता घेऊन हे बघा असं लगेच गोळा होतं आहे. बघा तीळ माझ्या हाताला लागते का एवढे करते तरी. बघा हे बघा पटकन होतं ते छान. असे काही काही खूप छोटे छोटे बनवतात. आता हा थोडंसं उरला आहे ना, कडक झाला. याला मी थोडंसं गरम करून घेणार आहे, लगेच होतील त्याचे गरम केले काय. बघा लोक असे छोटे छोटे पण बनवतात. हे बघा असे वाटायला, किंवा छोटे छोटे पोरं आले त्यांच्या हातात द्यायला. हे बघा बाहेरून असेच भेटतात ना छोटे छोटे. माझे काही काही बघा असे बनवले मी मोठे, काही थोडे छोटे मुलांना टिफिन वगैरे द्यायला. चला मी हे गरम करून घेते. बघा मी हे सर्व गरम करून घेतलं. बघा कढईवरून सगळं सुटून गेलं. गरम केलं तर थोडंसं गरम करायचं आणि सगळं निघून जातं. हे बघा असं. आता याचे 2 किंवा 3 लाडू होतील छोटे छोटे. बघा इतक्यात झाले लाडू, वेळ पण नाही. मी एकटीनेच केले, वेळ पण नाही लागला. फक्त प्रमाणाचाच गोंधळ असतो. प्रमाण तुम्ही अचूक घेतलं ना तर काही त्रास होत नाही. हे बघा हे असे छोटे छोटे 4-5 करते मी. चला हे 2-3 करून घेते मी. हे बघा आपले लाडू झाले. जर तुमच्या लाडूंना गोल आकार नाही आलं तर एखाद्या भांड्यात घेऊन त्यांना असं गोल 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 फिरवायचं. मोठ्या भांड्यात घेऊन, पातेलं असो परात असो, ते आपोआप गोल गोल होतात. हे बघा, बघा माझे लाडू किती छान झाले. हे बघा, हे बघा
मी एक तोडून पण दाखवते तुम्हाला. हे बघा, बघा किती नरम लुसलुशीत झाले है ना. काही लोक म्हणतात लाडू तुटत नाही, कडक होता, खूप होता. असं काही नाही, एकदम व्यवस्थित होता. बघा मी आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये हे करते, टाकून घेते.